नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 6 दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा आपला आजचा नवीन युनिट. मागच्या लेक्चरपर्यंत थर्मोडायनामिक्स हा युनिट नंबर 4 आपण कव्हर केला होता. आजच्या लेक्चरपासून युनिट नंबर 6 दॅट इज सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण सुरू करणार आहोत. ऍक्च्युली सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा मागच्या सिलेबसनुसार 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे. मागच्या सिलेबसमध्ये युनिट नंबर 7 दॅट इज वेव्ह मोशन आणि युनिट नंबर 8 दॅट इज स्टेशनरी वेव्ह असे 2 वेगवेगळे युनिट होते. आता नवीन सिलेबसनुसार हे दोन्ही युनिट म्हणजे युनिट नंबर 7 आणि युनिट नंबर 8 जे मागच्या सिलेबसमध्ये होते ते दोन्ही मर्ज करून त्याचं नाव ठेवलं गेलं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता नेमका युनिटमध्ये शिकायचं काय? जसं आता आपण म्हटलं की 2 युनिटचं कॉम्बिनेशन आहे. पहिला जो युनिट नंबर 7 होता दॅट इज वेव्ह मोशन, त्यात सगळं वेव्ह बद्दलची इन्फॉर्मेशन दिली होती की वेव्ह फॉर्म कशी होते, वेव्हचे प्रकार किती आहेत, कशा प्रकारे वेव्ह ट्रॅव्हल करतात, वेव्हचं इक्वेशन काय आहे, वेव्हवर इफेक्ट कुठले कुठले होतात, आणि त्यातलाच एक सुपरपोजिशन ऑफ वेव्ह एक प्रकार स्टेशनरी वेव्ह हा एक प्रकार नंतर युनिट नंबर 8 मध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केला होता. परंतु या दोन्ही युनिटचं कॉम्बिनेशन करून जो आपल्यासमोर युनिट मांडलेला आहे त्याही युनिटची सुरुवात हे इंट्रोडक्टरी पार्ट म्हणजे वेव्ह म्हणजे काय इथून होतं. मग त्याच्या पुढे जसं जसं युनिट आपल्या पुढे जाईल तशा तशा काही काही गोष्टी याच्यात कव्हर केलेल्या आहेत. काही नवीन आहेत तर काही जुन्याच आहेत. पण हे सगळं कॉम्बिनेशन घेत घेत आपण समोर जाणार आहोत. ऍक्च्युली युनिटचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता सुपरपोजिशन म्हणजे काय? जसं स्केलर आणि वेक्टर मध्ये पाहिलं होतं आपण. स्केलर वेक्टर मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेक्टर म्हणजे ऍडिशन ऑफ वेक्टर आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर पाहिलं होतं. ज्या केसमध्ये वेक्टरची डायरेक्शन हे सेम असेल त्या केसमध्ये 2 वेक्टरची ऍडिशन होते, आणि ज्या केसमध्ये वेक्टरची डायरेक्शन अपोजिट असेल त्या केसमध्ये वेक्टरची सबट्रॅक्शन होते. एक्झाम्पलच्या वरच्यावर हा एक वेक्टर घेतलेला आहे दॅट इज ए बार आणि दुसरा घेतलेला आहे दॅट इज बी बार. कन्सिडर करतो ए बार हा 3 मीटर आहे आणि बी बार हा 1 मीटर आहे. याचं कॉम्बिनेशन मिळून एक नवीन वेक्टर तयार होते दॅट इज सी बार विच इज इक्वल टू 4 मीटर. असं का बरं झालं? कारण की दोन्ही वेक्टरची डायरेक्शन हे सेम होती, त्याच्याने ऍडिशन झाली. परंतु जर का एका वेक्टरची म्हणजे ए बारची डायरेक्शन हे आहे आणि दुसरा वेक्टर हा असा कन्सिडर केलेला आहे विच इज बी बार. याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करतो की 2 मीटर आहे, याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करतो 1 मीटर आहे. आता दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथे त्याचं सबट्रॅक्शन होते आणि सबट्रॅक्शन होऊन एक नवीन वेक्टर भेटते दॅट इज सी बार ज्याचं मॅग्निट्यूड किती राहणार आहे तर 1 मीटर. असा काहीसा कन्सेप्ट आपण स्केलर वेक्टर मध्ये शिकलो होतो. आता स्केलर वेक्टर मध्ये शिकलेला कन्सेप्टचं एक्झाम्पल या युनिट मध्ये किंवा इथं का बरं दिलं? कारण की युनिटचं जे नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, ऍक्च्युली सुपरपोजिशन म्हणजे ऍड होणे. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे वेव्हची ऍडिशन, परंतु वेव्ह हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे साधं जर का एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण 2 प्रकारचे वेव्ह शो करतो की एक हा एक वेव्हची प्रकार झालेली आहे आणि परत एक दॅट इज कॉम्प्रेशन, नंतर रेअरफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, नंतर परत रेअरफॅक्शन. आता एक कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन किंवा हे जे वेव्ह आहेत ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्ह आहेत. जर का एक वेव्ह ही अशीच असेल आणि या 2 वेव्हची जर का मी ऍडिशन केली, हे कन्सिडर करतो ए नंबरची वेव्ह, हे कन्सिडर करतो बी नंबरची वेव्ह. ए आणि बी जर का मी ऍड केली, या दोघांचाही फेज जर का सेम असेल, आता फेज काय आहे, सेम कसा राहणार आहे, ह्या गोष्टी हळूहळू क्लिअर होतील जसं जसं लेक्चर बोलेल तसं तसं. फक्त सध्या युनिटचं नाव काय, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, तर मग ते सुपरपोजिशन नेमकं म्हणजे काय फक्त तेवढा सांगायचा प्रयत्न करतो. ज्या केसमध्ये ह्या दोन्ही क्रिस्ट, याला क्रिस्ट म्हटले जाते, आणि डाऊनवर्ड पार्ट दॅट इज ट्रब, हा पार्ट दॅट इज क्रिस्ट, हा पार्ट दॅट इज कॉल्ड एज ट्रब, हा परत क्रिस्ट, हा ट्रब, हा परत क्रिस्ट दॅट इज कॉल्ड एज ट्रब. याचा अर्थ ज्या वेळेस क्रिस्ट वर क्रिस्ट पडते म्हणजे दोघंही हे सेम फेज मध्ये आहेत, त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड जे रिझल्टंट वेव्ह भेटेल त्याचं मॅग्निट्यूड हे इन्क्रीज झालेलं असणार आहे. जर का हे 2 मीटर असेल, हे 2 मीटर असेल तर मॅग्निट्यूड आपल्याला 4 मीटर भेटेल. परंतु
जर का अशी वेव न घेता याच्यासोबत हे अशी वेव ऍड केली तर याच्या क्रिसवर याचा ट्रक पडत आहे. म्हणजे हे दोन वेव जर का ऍड केल्या तरची गोष्ट. हे 2 मीटर आहे आणि हे जर का 2 मीटर असेल तर भेटणारी वेव आपल्याला अशी भेटणार आहे. का बरं? कारण की याच्या क्रिसने याच्या ट्रबला अल्टरनेट केलं किंवा कॅन्सल केलेलं आहे. परत याचा ट्रब याचा क्रिस ऍड होईल, परत याचा क्रिस याचा ट्रब ऍड होईल आणि सगळे ते एकामेकाला कॅन्सल होऊन जातील. का बरं? कारण की हे दोन्ही वेव एकामेकाच्या आउट ऑफ फेज मध्ये आहेत. परंतु जर पहिली वेव आणि दुसरी वेव जर पाहिली तर हे दोघे जण एकामेकाच्या फेज मध्ये आहेत. त्याच्याने ह्या दोन वेव जर का ऍड केली तर रिझल्ट इन्क्रीज होणार आहे आणि हे जर का दोन वेव ऍड केली तर रिझल्ट आपला डिक्रीज होणार आहे. आता काय कसं काय ते हळूहळू पुढे पाहू. ऍक्च्युली सुपरपोजिशन ऑफ वेव म्हणजेच काय की ऍडिशन ऑफ वेव. मग सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की वेव म्हणजे आहे काय, नेमकी वेवची डेफिनेशन काय आणि वेव कशासाठी उपयोगात आणली जाते. याच्या पहिले मास आणि एनर्जी याच्यामधलं रिलेशन किंवा याच्यामधला डिफरन्स आपण वारंवार पाहत आलो. एखादा मास जर का मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर मी सरळ सरळ त्याची पोझिशन चेंज करतो. किंवा हा जर एखादा पेन आहे, याला स्वतःचा काहीतरी मास आहे, तर मी इथून पासून उचलून दुसरीकडे ठेवतो. म्हणजेच पूर्णच्या पूर्ण पार्टिकलची किंवा पूर्णच्या पूर्ण ऑब्जेक्टची इथं मोशन घडून येत आहे. ज्या केसमध्ये मी मास बद्दल बोलतो त्या केसमध्ये. परंतु जर का मला एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर एनर्जी ट्रान्सफर करायसाठी बॉडीच्या पार्टिकल स्वतःची जागा न सोडता एनर्जी ट्रान्सफर करू शकते आणि ज्याच्या माध्यमातून हे एनर्जी ट्रान्सफर केल्या जाते त्याला म्हटले जाते वेव. परत एक वेळ, एनर्जी ट्रान्सफर करायसाठी जे माध्यम उपयोगात आणले जाते, जे मीडियम यूज केल्या जाते त्या मीडियमला म्हटले जाते वेव. बघ आता नेमकं साधं सिंपल अर्थ की वेव आहे काय किंवा वेव पाहिलेली आहे का. जसं एखादं शांत पाण्याचं तळ आहे, त्यात जर का आपण गोटा टाकला त्यात ते तरंग तयार होतात. एखादा स्प्रिंग घेतलेला आहे, त्याच्यानंतर तो स्प्रिंग रेअरफॅक्ट केलाय म्हणजे एक्सपांड केला, त्यानंतर सोडून दिला, नंतर स्प्रिंग काहीतरी व्हायब्रेशन करत आहे. एखादा धागा घेतलेला आहे, दोरा घेतलेला आहे आणि मी तो टिल्ट करतो म्हणजे तिच्यावर फोर्स अप्लाय करतो, तो धागा पुढे वेवच्या फॉर्म मध्ये पुढे पुढे जात आहे. हे सगळे कोणाचे प्रकार आहेत? तर हे सगळे वेवचे प्रकार म्हणून आपण पाहिलेले आहेत किंवा आतापर्यंत अनुभवलेले आहेत. परंतु ऍक्च्युली फक्त वेवचे प्रकार किंवा ह्या अशाच प्रकारच्या वेव निसर्गात आढळतात का? त्या आन्सर आहे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे वेव निसर्गात आढळतात. बेसिकली वेव म्हणजे इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. वन ऑफ द मोस्ट फेवरेट सेंटेन्स आहे वेव बद्दल उपयोगात आणल्या जाणार. वेव काय आहे? इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर करायचं माध्यम, एनर्जी ट्रान्सफर करायचा मोड म्हणजेच कोण? तर वेव. असं वेव बद्दल बरेच वेळा बोलले जाते की वेव काय? इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. त्याच्यासोबत वेवला किंवा वेव ट्रान्सफर करायसाठी मीडियम हे नेसेसरी आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हणतो मी? इट इज म्हणजे कोण? तर वेव. इट इज ए मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. कोण मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे? तर आन्सर आहे वेव. मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव. हे दोन सेंटेन्स फार महत्वाचे आहेत कारण या सेंटेन्सला धरून आपल्याला आता पुढे जायचं आहे. एनर्जी ट्रान्सफर करायचं माध्यम म्हणजे वेव आणि वेवला ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. आता इथपर्यंत साधा आपला कन्सेप्ट क्लिअर झाला. परंतु जर का एखाद्याने मला एक्झाम्पल विचारलं की बा सर प्रत्येक वेवला मीडियमची आवश्यकता असते का? तर तिथे आन्सर येते नाही. मग आता तुम्ही सेंटेन्स लिहिलं की वेवला मीडियमची आवश्यकता असते ना आताच म्हणता की प्रत्येक वेवला मीडियमची आवश्यकता नसते. मग याचा डिफरन्स कसा काय तयार झाला? जर का एखादा रोप घेतलेला, धागा घेतलेला आहे, त्या धाग्यामध्ये जे वेव तयार होत आहे मी फोर्स अप्लाय केल्याच्यानं किंवा एनर्जी दिल्याच्यानं, तर त्या वेवला समोर समोर जायला म्हणजे त्या मी जे एनर्जी त्या रोप मध्ये प्रोव्हाइड केली आहे त्या एनर्जीला समोर जायसाठी तो धागा एक माध्यम झालेला आहे, तो दोरा एक माध्यम झालेला आहे. किंवा एखाद्या स्प्रिंगला मी फोर्स अप्लाय केला म्हणजेच काय की त्याला एनर्जी दिली आहे, तर त्याच्या माध्यमातून कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन स्प्रिंगचं होत होत
शेवटपर्यंत त्याची एनर्जी पोहोचत आहे. म्हणजे एनर्जी ट्रॅव्हल झाली कोणाच्या माध्यमातून, त्या आन्सर स्प्रिंगच्या माध्यमातून. शाळा कॉलेजमध्ये एका बाजूला एक विद्यार्थ्याच्या सायकल अरेंज केलेल्या असतात. कन्सिडर करू तर सगळ्या सायकल एका बाजूला अशी सायकलची मोठीच्या मोठी रांग आहे. आणि एका साईडनं कोणातरी समोरच्या म्हणजे पहिल्या सायकलला ढकलून दिलं तर पहिली सायकल दुसऱ्या सायकलवर आदळते, दुसरी तिसऱ्या आदळते, तिसरी चौथ्यावर आदळते. असं करत 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 सगळ्या सायकल त्या पडतात. म्हणजे त्यातून कोण ट्रान्सफर झालेला आहे, तर आन्सर आहे एनर्जी. मग पहिल्या केसमध्ये एनर्जी ट्रान्सफर कोणाच्या माध्यमातून होत आहे, तर रोपच्या दोऱ्याच्या माध्यमातून. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये एनर्जी कोणाच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहे, तर स्प्रिंगच्या माध्यमातून. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एनर्जी कोणाच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहे, तर सायकलच्या माध्यमातून. ते सायकल एकामेकावर पडल्या, त्याच्या रिस्पेक्ट टू कोण समोर समोर गेलं, त्या आन्सर आहे एनर्जी समोर समोर गेली. मास जाग्यावरच आहे, मास समोर गेलेलं नाहीये. असं झालं का की पहिल्या सायकलला ढकललं, पहिली सायकल शेवटी जाऊन पडली म्हणून? असं नाही झालं. पहिली सायकल दुसऱ्यावर पडली, दुसरी तिसऱ्यावर पडली, तिसरी चौथ्यावर पडली. याचा अर्थ ज्या पार्टिकलला मी एनर्जी दिलेली आहे त्या पार्टिकलनं स्वतःची जागा न सोडता एनर्जी समोर समोर नेलेली आहे. म्हणजे एनर्जी समोर न्यायसाठी कशाची आवश्यकता असते, त्या आन्सर आहे मीडियमची आवश्यकता असते. म्हणून दुसरं सेंटेन्स काय, मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. आणि तिसरं वाक्य म्हणजे हेच आतापर्यंत जे बोललो होते की ज्या केसमध्ये एनर्जी प्रोपॅगेट होत आहे, एनर्जी प्रोपॅगेट असताना मास हे फक्त ऑसिलेशन परफॉर्म करत आहे. मास स्वतःची जागा सोडून किंवा पार्टिकल स्वतःची जागा सोडून समोर जात नाही. आता हे खूप डिटेलमध्ये आता एक्सप्लेन करणार आहोत फॉर्मेशन ऑफ वेव्ह मध्ये, ते नेमकं तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणून मीडियम इज नेसेसरी फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह, बट मीडियम विल नॉट ट्रान्सफर किंवा मीडियम विल नॉट मूव्ह अलॉंग विथ द वेव्ह. वेव्हच्या प्रोपॅगेशन सोबत मीडियम समोर समोर जाणार नाही, मीडियम फक्त ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे. मग आता हे सेंटेन्स लिहिलं की मीडियम इज नेसेसरी, आणि याच्या पहिले म्हटलं होतं की मीडियमची आवश्यकता नसते. अशाही प्रकारचे वेव्ह आहेत. वेव्हचे दोन प्रकार आहेत की काही काही वेळेला मीडियमची आवश्यकता पडते, काही काही वेळेला मीडियमची आवश्यकता पडत नाही. मग अशी कोणती वेव्ह आहे की ज्याला मीडियमची आवश्यकता पडत नाही, तर सन पासून येणारी लाईट. लाईट काय आहे, इट इज अ फॉर्म ऑफ वेव्ह. आता लाईट जे आपल्यापर्यंत पोहोचत आहे ते वेव्हच्या फॉर्म मध्ये पोहोचत आहे. ऍक्च्युली हा कन्सेप्ट मी याच्या पहिले एक्सप्लेन केला असेल की न्यूटननं सांगितलं होतं की लाईट हे कॉर्पस्कलच्या रिस्पेक्ट टू आपल्यापर्यंत पोहोचत आहे. कॉर्पस्कल म्हणजे टायनी पार्टिकल, छोटे छोटे पार्टिकल. न्यूटनच्या म्हणण्यानुसार की एखाद्या सोर्स म्हणून, लाईटच्या सोर्स म्हणून जे लाईट बाहेर पडत आहे, तर तो जो लाईट बाहेर पडते ते कोणाच्या फॉर्म मध्ये लाईट बाहेर पडत आहे, तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार छोटे छोटे पार्टिकल त्यातून बाहेर पडतात. आणि जर का छोटे छोटे पार्टिकल बाहेर पडत असतील तर काहीतरी वेळानंतर, पार्टिकल म्हणजेच मास आलं, पार्टिकल बाहेर पडत आहे म्हणजे कोण बाहेर पडत आहे, तर मास बाहेर पडत आहे. जेव्हा जेव्हा मी पार्टिकल शब्द वापरतो त्याच्यासोबत मास हे जोडलेलं असतेच असते. मग न्यूटनच्या म्हणण्यानुसार जर का पार्टिकल बाहेर पडत असतील लाईटच्या सोर्स मधून, याचा अर्थ मास बाहेर पडत आहे आणि काहीतरी वेळानंतर त्या सोर्स आपला हळूहळू कमी व्हायला पाहिजे आणि नंतर नष्ट व्हायला पाहिजे. पण असं होत नाही की एखाद्या लाईट पासून जर का आपल्या अंगावर एखादा लाईट जर का लावलेला घरात कंटिन्युअस तो प्रकाश देऊन राहिला, म्हणजे न्यूटनच्या म्हणण्यानुसार त्यातून काय इमिट होत आहे, तर पार्टिकल इमिट होत आहे. मग पार्टिकल इमिट होतात तर काही दिवसांना लाईटची साईज कमी व्हायला पाहिजे होती, काही दिवसांना सनची साईज कमी व्हायला पाहिजे होती. पण असं घडत नाही. नंतर ते थेरी रिअरेंज केले गेली. मॅक्सवेल, हायजीन यांनी ती थेरी दिली आणि नंतर त्याच्या म्हणण्यानुसार की लाईट पासून किंवा लाईट हा पार्टिकल इमिट करत नाही, तर लाईट हे एका वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे सन पासून जो आपल्यापर्यंत लाईट येत आहे तो कोण्या फॉर्म मध्ये येते, त्या आन्सर आहे वेव्हच्या फॉर्म मध्ये. मग वेव्हच्या फॉर्म मध्ये सन पासून जर का अर्थवर लाईट येत असेल, अर्थ आणि सनच्या मधात तो व्हॅक्यूम आहे. मग आपण तर म्हटलं की मीडियम हे नेसेसरी आहे, मीडियम आवश्यक असते वेव्हला येण्यासाठी. पण काही काही वेव्ह अशा आहेत की ज्याला मीडियमची आवश्यकता नसते, त्या वेव्हला म्हटलं जाते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ज्या वेव्हला मीडियमची आवश्यकता नसते ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा प्रोपॅगेट करण्यासाठी, प्रोपॅगेट मीन्स ट्रॅव्हलिंग. जे वेव्ह ट्रॅव्हल करताय, जे वेव्ह प्रोपॅगेट करताय, त्या वेव्हला मीडियमची आवश्यकता असते. परंतु काही काही वेव्ह असे आहेत की ज्याला मीडियमची आवश्यकता नसते. जे कुठली वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणजे सन पासून येणारा लाईट. का बरं? कारण की अर्थ आणि सनच्या मधात व्हॅक्यूम प्रेझेंट. याचा आणखी डिटेल कन्सेप्ट वेव्ह ऑप्टिक्स मध्ये येईल, तेव्हा ते पूर्णपणे एक्सप्लेन करेल. आता हे झालेत वेव्हच्या बद्दलचे 3 छोटे पॉइंट जे महत्वाचे, ज्यावर डिस्कशन करणं आवश्यक होतं. आता येतो वेव्हच्या डेफिनेशनवर.
की नेमकी वेव्हची डेफिनेशन काय सांगते किंवा वेव्ह म्हणजेच नेमकं काय मी म्हणू शकतो. हा तर झाला सगळ्यात तोंडी कन्सेप्ट की वेव्ह काय आहे म्हणून. वेव्हची डेफिनेशन काय? an oscillatory disturbance traveling through a medium without change its form is called wave. म्हणजे वेव्हची डेफिनेशन काय झाली पहा. an oscillating disturbance traveling through a medium without change its form is called as wave. आता याचा नेमका अर्थ काय होते की जो रोप मी हाती घेतला होता पहिल्यांदा तो एका स्ट्रेट लाईन मध्ये प्रेझेंट होता. जो एक धागा किंवा जो एक रोप मी हाती घेतला होता तो एका स्ट्रेट लाईन मध्ये होता. नंतर या धाग्यावर मी फोर्स अप्लाय करतो म्हणजेच काय की याचं टोक वर नेतं म्हणजेच त्याच्यावर मी फोर्स अप्लाय केला, एनर्जी अप्लाय केली आणि त्याच्या याच्यात एक काहीतरी डिस्टर्बन्स तयार झालं. आता हळूहळू हे डिस्टर्बन्स समोर समोर चाललेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा रोप असा होता, नंतर मी त्याला डिस्टर्ब केल्याच्यानं तो रोप असा झाला, नंतर हळूहळू ते इच्छा वेव्ह हे पुढे चालली गेली, नंतर ते वेव्ह आणखी पुढे चालली जात आहे आणि अशा प्रकारे आपली वेव्ह ट्रॅव्हल होत आहे. परंतु जे वेव्ह ट्रॅव्हल झाली ते काय आहे? त्या आन्सर आहे ते ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे. ऑसिलेटरी म्हणजे व्हायब्रेशनल की जे काय करताय तो व्हायब्रेशन करताय किंवा ऑसिलेशन करताय. ऑसिलेशनचे दोन प्रकार, एक तर टू अँड फ्रो म्हणजे आउटवर्ड इनवर्ड आउटवर्ड इनवर्ड दॅट इज कॉल्ड एज टू अँड फ्रो मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन. म्हणजे यातला हा कोणता प्रकार येत आहे? त्या आन्सर आहे अप अँड डाऊनचा. म्हणजे एक वेळ पार्टिकल वर जात आहे, एक वेळ पार्टिकल खाली येत आहे, वर जात आहे, खाली येत आहे. ते सगळं आता एक्सप्लेन करतो मी. याच्यात दिसताना फक्त एक प्रकारचेच दिसत आहे, परंतु क्रेस्ट आणि ट्रप दोन्हीचे दोन्ही फॉर्म होतात. कसं फॉर्म मध्ये ते सांगतोस. परंतु बेसिक डेफिनेशन काय सांगते वेव्हची की इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. पहिल्यांदा हे रोप रेस मध्ये होता, त्या रोप मध्ये आपण ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजेच काय की याच्या मोशनला किंवा याच्या पोझिशनला आपण डिस्टर्ब केलं. ते डिस्टर्बन्स कसं आहे? त्या आन्सर आहे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे. जे काय होतं ऑसिलेटरी डिस्टर्बन्स या रोप मधून ट्रॅव्हल होत आहे, हळूहळू हळूहळू पुढे जात आहे. परंतु पुढे जात असताना त्याला कशाची आवश्यकता आहे? तर मीडियमची. म्हणून अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम विदाउट चेंजेस फॉर्म. विदाउट चेंजेस फॉर्म म्हणजे की आता मी रोप घेतलेला आहे, रोप हलवलेला आहे, याच्यावरून समोर समोर कोण चाललेलं आहे? त्या आन्सर आहे वेव्ह चाललेली आहे. मग वेव्ह गेली याचा अर्थ त्या रोपातच साप तयार झाला का? असं होत नाही. पहिल्यांदाही धागाच होता, वेव्ह निघून गेल्यावर येतो धागाच राहत आहे. याचा अर्थ त्याचा फॉर्म चेंज होत नाही. म्हणून डेफिनेशन काय सांगते? इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम विदाउट चेंजेस फॉर्म इज कॉल्ड एज वेव्ह. हे वेव्हची साधी आणि सोपी डेफिनेशन आहे की ज्या केसमध्ये ऑसिलेटेड डिस्टर्बन्स तयार होत आहे, परंतु जे मीडियम घेतलेलं आहे त्या मीडियमचा फॉर्म चेंज होत नाही, त्याला म्हटले जाते वेव्ह. आता वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी वेव्हच्या स्वतःच्या काही प्रॉपर्टी आहेत, मीडियमने त्या फॉलो केल्या पाहिजेत. त्या केसमध्ये वेव्ह पुढे पुढे चालेल. कुठले प्रॉपर्टी आहेत? पहिली प्रॉपर्टी, वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियम शुड बी इलास्टिक. मीडियम कसं असलं पाहिजे? तर इलास्टिक असलं पाहिजे. मीडियम का बरं इलास्टिक असलं पाहिजे? ते पो इट कंटेन इनर्शिया. शब्द ऐकल्यासारखा वाटत आहे. इट कंटेन इनर्शिया. इनर्शिया यूज केलं होतं आपण रोटेशनलच्या वेळेस, जे मासला रिप्लेस करते. लिनियर मोशन मध्ये जे काम मास करते तेच सर्क्युलर मोशन मध्ये किंवा रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया करते. इनर्शियाचा अर्थ विच अपोज टू चेंज, की अशी क्वांटिटी आहे ते की चेंज व्हायला स्वतःहून अपोज करते. इट इज कॉल्ड एज इनर्शिया. म्हणजे वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमच्या दोन प्रॉपर्टी असणं आवश्यक आहे. त्यातली पहिली प्रॉपर्टी की मीडियम शुड बी इलास्टिक
आणि इट शूड म्हणजे मीडियम शुड पजेस इनर्शिया. आता मीडियम इलास्टिक असणं का बरं आवश्यक आहे आणि मीडियमनं इनर्शिया पजेस करणं का बरं आवश्यक आहे ते पण. सगळ्यात पहिल्यांदा इनर्शियाचा कन्सेप्ट क्लिअर करू. एखादा बॉडी हे मीन पोझिशनवर प्रेझेंट आहे, नंतर या बॉडीला मी मूव्ह करत आहोत आणि त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनवर घेऊन गेलेलो. आता एक्स्ट्रीम पोझिशनवर नेल्यावर मी तिथून ते सोडून देतो. हे कन्सिडर करतो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हे कन्सिडर करतो मीन पोझिशन. आता इथून सोडून दिल्याच्या ना हा कुठे येत आहे तर मीन पोझिशनवर. मग आता इथचा पार्टिकल मीन पोझिशनवर आल्यावर थांबते का तर आन्सर आहे नाही. हा काय परफॉर्म करत आहे ऑसिलेशन. मग इथून तो पुढे कुठे जाते तर आन्सर आहे निगेटिव्ह मीन पोझिशनवर. मग आता हा पार्टिकल इथं येऊन थांबायला पाहिजे होता पण तो थांबला नाही. तो थांबला कोणाच्यानं नाही तर आन्सर आहे इनर्शियाच्या. म्हणजे इनर्शियाचं काम काय होतं की जे बॉडी मोशन मध्ये आहे त्या बॉडीला मोशन मध्येच ठेवणं किंवा जे बॉडी रेस्ट मध्ये आहे त्या बॉडीला रेस्ट मध्येच ठेवणं. जे काम कोण करते ते इनर्शिया. हा झाला इनर्शियाचा कन्सेप्ट. मग हा इनर्शियाचा कन्सेप्ट किंवा हे डायग्राम आपल्या व्ह्यू मध्ये कशी काय उपयोगात पडते आता हे पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करू की ज्याच्या मागे कन्सेप्ट येते फॉर्मेशन ऑफ वेव्हचा. खूप शांततेने लक्षात घ्या. इलास्टिक नेचर का बरं असतं, इनर्शिया का बरं असते, हा सगळं इथं फॉर्म मी एक्सप्लेन करणार डायग्रामची रिस्पेक्ट. ऍट द सेम टाइम वेव्ह कशी तयार होते, वेव्ह फॉर्म कशी होते, पार्टिकलचं नेचर कसं राहतं, त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करू. ऑसिलेशन कसं परफॉर्म करते ते त्याच्यानं आताचा कन्सेप्ट हा व्यवस्थित ऐकून घ्या. पहा आता काय सांगतो. की हा पहिल्यांदा एक रोप घेतलेला आहे. हा रोप कशापासून बनलेला आहे तर आन्सर ऑफ नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेला आहे. म्हणजे रोप जर का इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या रिस्पेक्ट पाहिला तर नंबर ऑफ मॉलिक्युल पासून तो रोप असा बनलेला आहे. हे कोर आहे काय आन्सर आहे ऍटम्स आहेत किंवा ते मॉलिक्युल्स आहेत. या मॉलिक्युल पासून हा रोप तयार झाला. मायक्रोस्कोपिक मध्ये पाहिला त्याची डायग्राम आपल्याला अशी दिसेल. असं कन्सिडर करतो. आता याच्यात नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट आहेत या रोप मध्ये. आता या रोप मध्ये नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट असताना यातले काही पार्टिकल सिलेक्टेड पार्टिकल आपण कन्सिडर करू. त्यातला हा पार्टिकल कन्सिडर करतो फर्स्ट, हा कन्सिडर करतो सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 आणि 9. या एका रोप मध्ये जवळपास त्यातले 9 पार्टिकल आपण कन्सिडर केले. असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्यातले 9 पार्टिकल आपण कन्सिडर करतो. आता पहिल्या केसमध्ये मी इथून हे दोरी उचलतो, म्हणजे पहिल्या पार्टिकलवर मी काहीतरी फोर्स अप्लाय करतो. फोर्स अप्लाय केला म्हणजे काय की मी त्याला असं झटका दिला. झटका दिल्याच्या हा पार्टिकल वर चालला गेला. आता तो पार्टिकल पहिला पार्टिकल वर चालला गेला. कन्सिडर करतो की पहिला पार्टिकल आहे. पहिला पार्टिकल स्वतःच्या मीन पोझिशन वरून काहीतरी वर चालला गेला. हे झाले त्याची मीन पोझिशन. इथं कन्सिडर करतो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, इथं कन्सिडर करतो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता हेच डायग्राम परत इकडे येताना पॉझिटिव्ह पोझिशन, मीन पोझिशन आणि निगेटिव्ह पोझिशन. पहिला पार्टिकल आपला इथं प्रेझेंट होता, हा पहिल्या नंबरचा. आता मी याच्यावर फोर्स अप्लाय केल्याच्या ना पहिला पार्टिकल सगळ्यात वर चालला गेला. म्हणजे पार्टिकल इथं न राहता पहिल्या नंबरचा पार्टिकल इथं चालला गेला, जो कुठे गेला एक्स्ट्रीम पोझिशनवर. आता या पहिल्या पार्टिकलला दुसरा पार्टिकल अटॅच होता, पहिल्या पार्टिकलला दुसरा पार्टिकल अटॅच होता. इथं फक्त स्पेसिफाय केलेलं आहे लवकर लक्षात यासाठी. ऍक्च्युली ते अशीच बॉन्डिंग असते कुठल्याही ऍटम मॉलिक्युलची, कारण की सॉलिड आहे तो रोप म्हटलं म्हणजे. आता पहिला पार्टिकल आपला त्यानं स्वतःची इथची जागा सोडून वर चालला गेला. पहिल्या पार्टिकल अटॅच कोण आहे दुसरा पार्टिकल. म्हणजे साहजिकच पहिला पार्टिकल हा दुसऱ्या पार्टिकलला उडणार आहे. का बरं, कारण की पहिला पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला अटॅच आहे. म्हणजे कसं की हा झाला पहिला पार्टिकल, हा झाला दुसरा पार्टिकल. आता पहिला पार्टिकल दुसऱ्या पार्टिकल मध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे. हे पहिला पार्टिकल वर नेला म्हणजे पहिला पार्टिकल स्वतःची जागा सोडली आणि तो वर चालला गेला. दुसरा पार्टिकल त्याला अटॅच आहे म्हणजे दुसरा पार्टिकल त्याच्यासोबत थोडासा काहीतरी वर येऊन जाणार आहे. का बरं, कारण की दोघांमध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे. म्हणून दुसऱ्या पार्टिकलने स्वतःची काहीतरी म्हणजे मीन पोझिशनची जागा सोडली आणि दुसरा पार्टिकल आपला इथं चालला आला थोडा काहीतरी वर. परत मग तिसरा पार्टिकल हा त्याच्या जाग्यावरच आहे. उरलेले सगळे पार्टिकल परत जाग्यावरच आहे. हा झाला तिसरा,
चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा, नववा अशी डायग्राम तयार झाली आहे. आता या पार्टिकलला एनर्जी दिल्याच्या ना सगळ्यात वर घेऊन दिला. आता कोणती पोझिशन ऍक्वायर केली त्यानं, तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, याच्यावर तो अजून जाऊ शकत नाही. आता त्या पोझिशनच्या वर तो जाऊ शकत नाही, म्हणजे तिथं जोपर्यंत किंवा याला त्यांना ओढलेलं आहे, पहिल्या पार्टिकलला दुसऱ्या पार्टिकलने वर ओढलेलं आहे, कारण दुसऱ्या पार्टिकल खालीच होता. दुसऱ्या पार्टिकलला ओढता ओढता त्याची म्हणजे पहिल्या पार्टिकलची स्वतःची एनर्जी खर्च झाली दुसऱ्या पार्टिकलला ओढता ओढता, म्हणजे इथपर्यंत जायपर्यंत त्याची एनर्जी आता संपलेली आहे. परंतु हा दुसरा पार्टिकल सध्या मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये पण कुठं मोशन मध्ये, कुठं जायच्या कंडिशन मध्ये येतो, ते एक्स्ट्रीम पोझिशनवर जायच्या कंडिशन मध्ये. तसाच आता नंतर दुसरा पार्टिकल तिसऱ्या पार्टिकलला ओढेल. ज्या वेळेस दुसरा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर पोहोचेल त्यावेळेस तिसरा पार्टिकल थोडासा वर चढेल आणि तिसऱ्या पार्टिकलला चौथ्या पार्टिकलला ओढलेलं असेल. त्याच्या पुढच्या केसमध्ये नंतर तिसरा पार्टिकल सगळ्यात वर चालला जाईल. का बरं? कारण तिसरा पार्टिकल नंतर मोशन मध्ये येत आहे. पहिल्या केसमध्ये सगळेच्या सगळे रेस्टमध्ये आहेत. दुसऱ्या केसमध्ये पहिला पार्टिकल अपवर्ड पोझिशनवर आहे आणि याच्याच्या ना दुसरा पार्टिकल मोशन मध्ये आलेला. तिसरा पार्टिकल हा मात्र रेसमध्ये, म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा इथून उरलेले सगळ्याच्या सगळे रेसमध्ये. फक्त पहिल्या पार्टिकलच्या ना दुसरा पार्टिकल मोशन मध्ये आलेला आहे. ठीक आहे. आता पहिला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर जाऊन पोहोचला या ऑसिलेशनच्या ना, हा असा की पहिला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर जाऊन पोहोचलेला आहे. आता तो कुठे यायचा प्रयत्न करेल, त्याच्या मेन पोझिशनवर, आणि हे झाले त्याची निगेटिव्ह एक्स्ट्रीम, हे झाले मेन पोझिशन. कुठे यायचा प्रयत्न करणार आहे, मेन पोझिशनवर. म्हणजे हा पहिला पार्टिकल आता मेन पोझिशनवर यायचा प्रयत्न करणार आहे. परत तिसऱ्या डायग्राम मध्ये पॉझिटिव्ह, मेन पोझिशन आणि निगेटिव्ह. पहिला पार्टिकल मेन पोझिशनवर यायचा प्रयत्न करत आहे, कन्सिडर करतो इथं. परंतु दुसरा पार्टिकल कुठे जायच्या तयारीत आहे, अपवर्ड साईडला, म्हणजे वरच्या साईडला. त्याच्यानं दुसरा पार्टिकल नंतर एक्स्ट्रीम पोझिशनवर चालला जाईल आणि दुसऱ्या पार्टिकलला तिसऱ्या पार्टिकलला ओढलेला आहे. आणि तिसऱ्या पार्टिकल नंतर चौथा पार्टिकल हा मात्र आपलं सध्या अजून मेन पोझिशनवर आहे. आता याच्यानं किती पार्टिकल मोशन मध्ये आलेले आहेत. पहिला पार्टिकल खाली यायच्या तयारीत आहे, दुसरा पार्टिकल एक्स्ट्रीम वर जाऊन पोहोचला, तिसरा पार्टिकल काहीतरी प्रमाणात मोशन मध्ये आहे, चौथा पार्टिकल अजून रेस मध्येच आहे. त्याच्या पुढच्या केसमध्ये आता पहिला पार्टिकल मेन पोझिशनवर पोहोचायच्या तयारीत होता. याच्या पुढच्या केसमध्ये पहिला पार्टिकल मेन पोझिशनवर पोहोचून जाईल, दुसरा पार्टिकल एक्स्ट्रीम वर होता तो काहीतरी खाली येऊन जाईल, तिसरा पार्टिकल वर जायच्या तयारीत होता तर तिसरा पार्टिकल एक्स्ट्रीम वर पोहोचून जाईल. हा तिसरा पार्टिकल त्याच्या बाजूच्या चौथ्याला ओढणार आहे आणि पाचवा पार्टिकल परत आपला रेसमध्ये. म्हणजे आता इथे सांगत काय होईल की जसा मी इथं फोर्स अप्लाय केला तर पहिला पार्टिकल अपवर्ड पोझिशनला गेला, त्याला दुसऱ्याला मोशन मध्ये आणला, नंतर दुसरा मोशन मध्ये चालला तर हा हळूहळू खाली येऊन राहिला. मग परत दुसरा एक्स्ट्रीम वर पोहोचल्यानंतर परत दुसरा जेव्हा एक्स्ट्रीम वर पोहोचेल तेव्हा परत तो मेन पोझिशनवर चाललाय. म्हणजे दुसरे आता खाली यायच्या तयारीत आहे तर तिसरा वर जायच्या तयारीत आहे, नंतर तिसरा वर जाईल तर तिसऱ्यानं चौथ्याला ओढलेला आहे, नंतर चौथा वर जाईल तर तिसरा खाली येईल, परत चौथा सगळ्यात वर जाईल तर पाचवा वर जात आहे, पाचवा एकदम वर पोहोचेल तर चौथा खाली जात आहे. म्हणजे जसे जसे पार्टिकल समोर समोर किंवा पार्टिकल जसे जसे ऑसिलेट होत आहे तसा तसा मागचा पार्टिकल हा खाली खाली येत आहे. समोर समोरचा पार्टिकल म्हणजे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हे वर वर जात आहे तर पहिला पार्टिकल खाली जात आहे. मग तिसरा पार्टिकल वर जाईल तर दुसरा पार्टिकल खाली उतरेल, चौथा पार्टिकल वर जाईल तर तिसरा पार्टिकल खाली उतरेल, पाचवा पार्टिकल वर जाईल तर चौथा पार्टिकल खाली जाईल. पण हे सगळं चालू असताना असा करता करता एक केस येऊन की पहिल्या पार्टिकलने मेन पोझिशन वर येऊन पोहोचलेला आहे, सॉरी मेन पोझिशन वर येऊन पोहोचलेला आहे. याच्यानंतरची कंडिशन पहिला पार्टिकल मेन पोझिशनच्या खाली उतरेल, दुसरा पार्टिकल मेन वर पोहोचेल, तिसरा पार्टिकल मधात पोहोचेल, चौथा पार्टिकल एक्स्ट्रीम वर पोहोचेल. अशा त्या कंडिशन फॉलो होतात. जर का ह्या सगळ्या गोष्टी ट्रेस केल्या, जर का त्या सगळ्या गोष्टीची डायग्राम काढली तर आपल्याला एक वेव्ह तयार झाली दिसते, जे वेव्हचं नेचर आहे. मग ऍक्च्युली पार्टिकल करून काय आला, फक्त पहिल्या पार्टिकलच्या मोशनचे काय लक्ष देऊ आपण. पहिले मेन पोझिशन होता, नंतर एक्स्ट्रीम वर गेला, नंतर परत मेन पर्यंत आला, नंतर मेन वर उतरला, नंतर मेन पेक्षा खाली उतरला, नंतर पुढच्या केसमध्ये निगेटिव्ह एक्स्ट्रीम जाईल, नंतर परत वर यायचा प्रयत्न करेल, नंतर मेन पोझिशनवर जाईल, नंतर परत एक्स्ट्रीम पोझिशनवर जाईल. म्हणजे पहिला पार्टिकल परफॉर्म काय करून आला, काय आन्सर आहे, ऑसिलेशन परफॉर्म करून आला. परत एक वेळ पहिला पार्टिकल काय परफॉर्म करत आहे, ऑसिलेशन परफॉर्म करत आहे.
अजून एक वेळ डायग्रामची रिस्पेक्टिव्ह समजून घेऊ व्यवस्थित. आय थिंक थोडं कन्फ्युजन होत असेल, ते पूर्ण कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे, नाही तर की मजा नाही आहे. हा रोप ठेवलेला आहे पहिल्यांदा आपण, नंतर हा इथचा पहिला पार्टिकल वर चालला गेला. ह्या सगळ्या मेन पोझिशन आहेत. याच्या रिस्पेक्टिव्ह आपली वेव्ह आता पुढे 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 जाणार आहे असं कन्सिडर करू. पहिला पार्टिकल इथं मेन पोझिशनवर आहे सध्या. नंतर इथचा पहिला पार्टिकल वर चालला जाईल, दुसरा पार्टिकल त्यानं थोडासा काहीतरी वर ओढलेला आहे, तिसरा पार्टिकल हा जाग्यावरच आहे. पुढच्या केसमध्ये आता पहिला पार्टिकल एक्स्ट्रीम वर जाऊन पोहोचलेला आहे, तर पहिला पार्टिकल थोडासा काहीतरी खाली होऊन जाईल, दुसरा पार्टिकल वर जायच्या तयारीत होता तो एक्स्ट्रीम वर पोहोचून जाईल, त्याला तिसऱ्याला ओढलेला आहे, आणि चौथा पार्टिकल जाग्यावरच आहे. पुढच्या केसमध्ये पहिला पार्टिकल आता टोटली मीवर पोहोचून जाईल, दुसरा पार्टिकल जो एक्स्ट्रीम वर होता तो थोडासा काहीतरी खाली उतरला, तिसरा पार्टिकल एक्स्ट्रीम वर पोहोचून जाईल, त्यानं चौथ्याला ओढलेला आहे, आणि पाचवा इथंच प्रेझेंट आहे. नंतर पहिला पार्टिकल मीनवर चालला आला, आता मीन पेक्षा आणखी तो काहीतरी खाली उतरणार आहे, दुसरा पार्टिकल मीन पोझिशनवर चाललाय, तिसरा पार्टिकल मीनच्या इकडे येईल म्हणजे मीनच्या जवळ जाईल, चौथा पार्टिकल एक्स्ट्रीम वर पोहोचेल, चौथ्यानं पाचव्याला ओढलेला आहे, पाचवा कोणाला ओढेल नंतर सहाव्याला. पुढच्या केसमध्ये आता पहिला पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम वर पोहोचत आहे, दुसरा पार्टिकल निगेटिव्ह एक्स जाईल, तिसरा पार्टिकल मीनवर चालला येईल, चौथा पार्टिकल मीनच्या जवळ येईल, पाचवा पार्टिकल एक्स्ट्रीम वर चालला जाईल, पाचव्या पार्टिकल सहाव्या पार्टिकल लोडलाय, सहावा पार्टिकल नंतर सातव्या पार्टिकल लोडणार. आता ह्या गोष्टी ट्रेस करू आपण. हे झाली आहे पहिल्याची मोशन, नंतर हे आहे दुसऱ्यासाठी मोशन, नंतर हे होत आहे तिसऱ्यासाठी मोशन, नंतर हे होत आहे चौथ्यासाठी मोशन, नंतर हे होत आहे पाचव्यासाठी मोशन. याच्या पुढे जर का गेला आणखी, तर आता या केसमध्ये हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम होऊन गेली पहिल्याची, आता पहिला कुठं जाईल हळूहळू वर जाईल, म्हणजे कंडिशन कोणती आहे ते ऑसिलेशनची कंडिशन आहे, बस बाकी काहीच नाही. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मीन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम. पहिल्यांदा पार्टिकल कुठं आहे मीन पोझिशनवर, नंतर पहिला पार्टिकल एक्स्ट्रीम वर गेला, नंतर मीन पोझिशनच्या इकडे म्हणजे इथं कुठेतरी मधात प्रेझेंट आहे, या केसमध्ये तो मीन वर पोहोचला, नंतरच्या केसमध्ये तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमच्या इकडे चालला, पुढच्या केस निगेटिव्ह एक्स्ट्रीमच्या इकडे चालला, त्याच्या पुढच्या केसमध्ये तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम वर पोहोचला. आता निगेटिव्ह एक्स्ट्रीम वर पोहोचल्यानंतर परत कुठे जाईल आता या कंडिशनवर, म्हणजे पहिल्यांदा इथं नेऊन ठेवलेला आहे एक्स्ट्रीम वर, एक्स्ट्रीम वर कुठे जाईल तो निगेटिव्हच्या इकडे, आणि निगेटिव्ह पासून नंतर परत कुठे जाईल तो पॉझिटिव्हच्या इकडे, मग परत कुठे जाईल तो निगेटिव्हच्या इकडे, परत कुठे जाईल तो पॉझिटिव्हच्या इकडे, म्हणजे अशा फेऱ्या मारणं तो सुरूच ठेवणार. आणि तशाच फॉर्म मध्ये आपली वेव्ह वर्क करत आहे. म्हणजे जर का फक्त या पहिल्या पार्टिकलवर लक्ष ठेवत गेले तर पहिला पार्टिकल आपला इथं ऑसिलेशन परफॉर्म करत आहे. याचा अर्थ पहिला पार्टिकलनं म्हणजे पहिला पार्टिकल इथून सोडून पुढे गेला का, काय आन्सर आहे. मग पहिल्या पार्टिकलनं काय परफॉर्म केलं, फक्त तो ऑसिलेशन परफॉर्म केलं. याचा अर्थ त्यानं स्वतःची जागा म्हणजे ऑसिलेशन परफॉर्म करत आहे, पण तिथून तो दुसऱ्या जागेवर नाही गेला. ऑसिलेशन परफॉर्म करणं म्हणजे की जागा सोडणं असं होत नाही. तो पार्टिकल फक्त स्वतःची जागा सोडत आहे, फक्त कशासाठी, तो ऑसिलेशन परफॉर्म करायसाठी. त्यानं स्वतःची जागा सोडून तो इथून दुसऱ्या कुठेतरी चालला गेला असं होत नाही. आणि हे सगळं झालंय फॉर्मेशन ऑफ वेव्हचं. हे सगळे गोष्ट घडण्यासाठी मीडियमचं नेचर इलास्टिक असणं आवश्यक आहे. का बरं, इथं जर का इलास्टिक नेचर नसतं तर पहिला पार्टिकल तर वर चालला आला, पण पहिल्यानं दुसऱ्याला ओढलेला आहे. पहिल्यानं दुसऱ्याला ओढलेलं कोणाच्या आहे, कारण की मीडियम आपलं इलास्टिक आहे. जर का मीडियम इलास्टिक नसतं तर पहिला पार्टिकल दुसऱ्याला ओढू शकलं नसतं. आणि पहिला पार्टिकल वर पोहोचल्यावर तर खाली का बरं येत आहे, किंवा खाली पोहोचल्यावर वर का बरं येत आहे, म्हणजे एक्स्ट्रीम वर पोहोचल्यावर मीनच्या इकडे निगेटिव्ह पासून मीनच्या इकडे परत पॉझिटिव्ह, हे का बरं होत आहे, ड्यू टू इनर्शिया. म्हणून मीडियम हे इलास्टिक असणं आवश्यक आहे, ऍज वेल एज मीडियम हे आपलं इनर्शियाच्या रिस्पेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. हे झालं प्रॉपर्टी मधले दोन बेसिक पॉईंट. तिसरा पॉईंट प्रॉपर्टी मधला, पहिल्या पॉईंट मध्ये सांगितलं मीडियम शुड बी इलास्टिक, दुसऱ्या पॉईंट मध्ये सांगत आहोत मीडियम पजेस इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, मीडियम पजेस ओनली इनर्शिया. तिसरा पॉईंट, फ्रिक्शनलेस असलं पाहिजे मीडियम, किंवा मीडियम मध्ये फ्रिक्शन कमी असलं पाहिजे. का बरं, कारण की जर का मीडियम मध्ये फ्रिक्शन जास्त असलं तर त्याची एनर्जी
हे तिथंच लूज होऊन जाईल. आपल्या वेव्हचं काम काय की एनर्जीला ट्रान्सफर करणे. वेव्ह काय, इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जीला ट्रान्सफर करायचं एक ते माध्यम आहे. पण जर का फ्रिक्शन जास्त असलं तर एनर्जी ट्रान्सफर व्हायच्या ऐवजी एनर्जी फ्रिक्शनच्या तिथंच खर्च होऊन जाईल. त्याच्याने फ्रिक्शन कमी असलं पाहिजे आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल बी कॉन्स्टंट ऍट एव्हरी प्लेस. हा झाला आपला चौथा पॉईंट. म्हणजे वेव्ह ज्या मीडियम वरून ट्रॅव्हल होत आहे त्या मीडियमच्या 4 प्रॉपर्टी. सगळ्यात पहिली की मीडियम शुड बी इलास्टिक. दुसरी प्रॉपर्टी मीडियम शुड पजेस मोर इनर्शिया. तिसरी प्रॉपर्टी की मीडियम हे फ्रिक्शनलेस असलं पाहिजे किंवा फ्रिक्शन कमी असलं पाहिजे. आणि चौथी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट ऍट एव्हरीवेअर. ह्या झालेल्या टोटल बेसिक 4 प्रॉपर्टी मीडियमसाठी की ज्या मीडियम मधून आपली वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे. आय होप की हे सगळं समजलं असेल की वेव्ह कशी फॉर्म होत आहे. खूप लक्षपूर्वक ऐका ते. मशीन समजलं तर परत एक वेळ रिपीट करून ऐका म्हणजेच लवकर लक्ष देते. पुढची केस आता की आता हे तर झालंय फक्त वेव्हचं फॉर्मेशन की वेव्ह अशा प्रकारे फॉर्म होत आहे हे सगळं लक्षात आलं. परंतु वेव्हचे प्रकार किती आहेत. कारण की आता बोलताना म्हटलं होतं आपण की काही वेव्हला मीडियमची आवश्यकता असते तर काही वेव्हला मीडियमची आवश्यकता नसते. याचा अर्थ मीडियमचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्या मीडियमचे वेगवेगळे प्रकार कोणते ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिली केस दॅट इज मटेरियल मीडियम. या मटेरियल मीडियम मध्ये वेव्हचे 2 प्रकार पडतात. पहिली दॅट इज मेकॅनिकल वेव्ह. यालाच आणखी म्हटले जाते इलास्टिक वेव्ह. आणि दुसरी दॅट इज कॉल्ड एज नॉन मेकॅनिकल वेव्ह. or it is also called as electromagnetic wave. ज्या वेव्हला ट्रॅव्हल करायसाठी किंवा प्रोपॅगेट करायसाठी मीडियमची आवश्यकता असते त्याला मेकॅनिकल वेव्ह म्हणतात. ज्या वेव्हला ट्रॅव्हल करायसाठी किंवा प्रोपॅगेशन करायसाठी मीडियमची आवश्यकता नसते त्याला नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणतात. मग या मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल कुठले कुठले होतात की वेव्ह ऑन द वॉटर सरफेस. वॉटरच्या सरफेसवर जे वेव्ह तयार होते ते मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल आहे. का बरं, कारण की त्या वेव्हला प्रोपॅगेट होण्यासाठी पुढे पुढे जायसाठी मीडियमची आवश्यकता असते. वेव्ह अलॉंग ए स्ट्रिंग. एखाद्या स्ट्रिंग मध्ये धाग्यामध्ये दोऱ्यामध्ये वेव्ह जे तयार होत आहे त्या वेव्हला समोर समोर जायसाठी मीडियमची आवश्यकता असते. वेव्ह इन द स्प्रिंग. जे वेव्ह स्प्रिंग मध्ये तयार होत आहे, पहिले म्हटलं स्ट्रिंग मध्ये, स्ट्रिंग म्हणजे धागा, नंतर म्हणतो स्प्रिंग मध्ये. जे वेव्ह स्प्रिंग मध्ये तयार होत आहे त्या वेव्हला समोर जायसाठी मीडियमची आवश्यकता असते. हे सगळे एक्झाम्पल कोणात झाले आहेत त्या आन्सर आहे मेकॅनिकल वेव्हचे. दुसरा प्रकार कुठला आहे, नॉन मेकॅनिकल वेव्ह. नॉन मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशी वेव्ह की ज्याला प्रोपॅगेट होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते. दॅट इज कॉल्ड एज नॉन मेकॅनिकल वेव्ह. याचे एक्झाम्पल म्हणजे लाईट, एक्सरे, हे दोन्हीच्या दोन्ही नॉन मेकॅनिकल वेव्हचं एक्झाम्पल आहे. कारण की सन पासून अर्थवर जो लाईट येत आहे मधात व्हॅक्यूम आहे, परंतु ते व्हॅक्यूम मध्येही ट्रॅव्हल करते. याचा अर्थ त्या वेव्हला मीडियमची आवश्यकता नसते. हे झालेत पहिले 2 प्रकार. कोणाच्या बेसिसवर, त्या आन्सर आहे मटेरियल मीडियमच्या बेसिसवर. नंतर दुसरा व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलच्या भरोश्यावर परत 2 प्रकार पडतात. कुठले कुठले, ट्रान्सफर्स वेव्ह, दुसरी लॉन्जिट्युडिनल. ट्रान्सफर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह हे 2 प्रकार आहेत वेव्हचे. परत कोणाच्या रिस्पेक्ट पडतात ते तो व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलचे. आता याची डेफिनेशन कशी तयार होते, द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. परत एक वेळ डेफिनेशन लिहून घेऊ वाटल्यास तर, द वेव्ह इन विच डायरेक्शन ऑफ vibration of
particle of medium is perpendicular for the propagation of wave is called as ट्रान्सव्हर्स वेव्ह. ही अशी वेव्ह जेचे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, याचा अर्थ पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन. इंग्लिशमध्ये सेंटेन्समध्ये काय लिहिलं, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, पण त्याचा अर्थ काय होते, पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन जे कशी आहे, त्या आन्सर आहे परपेंडिक्युलर आहे. कशा केलं, फॉर द प्रोपॅगेशन ऑफ वेव्हला. याचा अर्थ काय होते की एक लाईन ड्रॉ केली आहे. आता याचे जे पार्टिकल आहेत, जे नंबर ऑफ पार्टिकल हिच्यातून आपली वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे, हे पार्टिकल काय होणार आहे, त्या आन्सर आहे व्हायब्रेट होणार आहे. आता ज्या पद्धतीनं वेव्ह समोर जात आहे, म्हणजे वेव्हची समोर जायची डायरेक्शन कोणती आहे, तर हे आहे. सर कशी काय, तर पहिल्यांदा स्ट्रिंग साधा रेसमध्ये होता, नंतर आपण टिल्ट केल्याच्या ना त्यात काहीतरी अशी एक वेव्ह तयार झाली, हळूहळू ते वेव्ह पुढे पुढे चालली. म्हणजे वेव्हची डायरेक्शन कोणती झाली आहे, त्या आन्सर आहे या साईडनं. ते काय झाले आहे, तर प्रोपॅगेशन कोणाचं, तर वेव्हचं. परंतु या प्रोपॅगेशनला जे पार्टिकल व्हायब्रेट होतात, त्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन कशी आहे, इथं जी डायग्राम काढली होती, पण पार्टिकल कसे व्हायब्रेट होत आहेत या पद्धतीनं. हे कोणाची डायरेक्शन झाली आहे, पार्टिकलची. म्हणजे पार्टिकल एक वेळ मीन वरून एक्स्ट्रीम, परत मीन, परत निगेटिव्ह एक्स्ट्रीम, परत मीन, परत पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ मीडियम इज परपेंडिक्युलर. आता या दोघांमधला अँगल कितीच आहे, हे झालं व्हायब्रेशनचं, म्हणजे पार्टिकलचं व्हायब्रेशन आणि वेव्हच्या प्रोपॅगेशन मध्ये अँगल कितीचा बनत आहे, 90चा. त्या वेव्हला कुठली वेव्ह म्हटले जाते, ट्रान्सव्हर्स वेव्ह. म्हणजे ते वेव्ह कुठली असणार आहे, या पद्धतीची, किंवा हे वेव्ह. हे वेव्ह कोणाचं एक्झाम्पल आहे, त्या आन्सर आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. दुसरी लॉन्जिट्युडिनल वेव्ह. डेफिनेशन सेम आहे, फक्त जे डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ मीडियम परपेंडिक्युलर होतं, तेव्हा फक्त इथं पॅरलल राहणार आहे. की ज्या डायरेक्शननं वेव्हचं प्रोपॅगेशन होत आहे, त्याच डायरेक्शननं पार्टिकलचं व्हायब्रेशन होत आहे. दॅट इज कॉल्ड एज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. एक्झाम्पल, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. हे झालंय कॉम्प्रेशन, नंतर रेअरफॅक्शन, नंतर परत कॉम्प्रेशन, नंतर परत रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे जवळ आलेला पार्ट, रेअरफॅक्शन म्हणजे मोकळा होत आहे, परत जवळ येत आहे, परत मोकळा होत आहे, परत जवळ होत आहे, परत मोकळा होत आहे. हा एखादा स्प्रिंग घेतलेला, हा झालाय कॉम्प्रेस, सॉरी हा झालाय रेअरफॅक्शन, हा परत इथं झालाय कॉम्प्रेस, हा परत झालाय इथं रेअरफॅक्शन, इथं परत झालाय कॉम्प्रेस. हे झालं कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन. किंवा इथे हे परत कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. आता या केसमध्ये ट्रॅव्हल जे होत आहे वेव्ह, पार्टिकल असे असे मूव्ह होत आहेत आणि वेव्ह समोर समोर चालली. याचा अर्थ वेव्हचं प्रोपॅगेशनचं किंवा वेव्हची समोर जायची डायरेक्शन कोणती आहे, तर हे. आणि जे पार्टिकल प्रोपॅगेट होत आहेत ते कसे होत आहेत, त्याच डायरेक्शननं. जसे याचे पार्टिकल खालीवर खालीवर प्रोपॅगेट होत होते, याचे पार्टिकल टू अँड फ्रोच्या मोशन मध्ये व्हायब्रेशन परफॉर्म करतात. म्हणून या केसमध्ये वेव्हच्या प्रोपॅगेशनची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशन डायरेक्शन एकामेकाला पॅरलल आहे. त्या वेव्हला कुठली म्हटलं जाते, तो लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ज्या केसमध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन आणि वेव्हचं प्रोपॅगेशन हे परपेंडिक्युलर असते, त्याला म्हटलं जाते ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि ज्या केसमध्ये पॅरलल असते, त्याला म्हटलं जाते लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हा झालाय दुसरा प्रकार. त्याच्यानंतर तिसरा, दॅट इज एनर्जी प्रोपॅगेशनचे रिस्पेक्ट टू आणखी वेव्हचे काही प्रकार पडतात. दुसरा व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलचे रिस्पेक्ट टू, तिसरा एनर्जी ऑफ प्रोपॅगेशन. पहिला प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि दुसरा दॅट इज स्टेशनरी वेव्ह. एनर्जी ऑफ प्रोपॅगेशनचे परत दोन प्रकार पडतात. आता हे जे वेव्हचे प्रकार सुरू आहेत ते ऑन द बेसिस ऑफ कोणाकोणाच्या बेसिसवर, मटेरियल मीडियमच्या बेसिसवर
व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलच्या बेसिसवर, एनर्जी ऑफ प्रोपेगेशनच्या बेसिसवर, आणि चौथा टाईप पडेल जो डायमेन्शनच्या बेसिसवर. त्यातलं पहिलं म्हणजेच 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. हे झाले डायमेन्शनच्या रिस्पेक्टिव्ह. एक्सप्लेन करायचं झालं तिसरा पॉईंट, दॅट इज एनर्जी ऑफ प्रोपेगेशनच्या रिस्पेक्टिव्ह. दोन प्रकार पडतात, पहिला प्रोग्रेसिव्ह आणि दुसरा स्टेशनरी वेव्ह. अशी वेव्ह की जे युनिफॉर्म डायरेक्शनला समोर समोर जात आहे त्या वेव्हला म्हटलं जाते प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि अशी वेव्ह की ज्याची एनर्जी कन्फाईन केलेली असते त्याला म्हटलं जात आहे स्टेशनरी वेव्ह. म्हणजे काय की इथून एखादा धागा मी टील केलेला आहे आणि ते वेव्ह समोर समोर जात आहे, कंटिन्युअस समोर समोर जात आहे, इथं कुठल्याही प्रकारचं बॅरियर नाही. हे वेव्हचे जे प्रकार आहे त्याला म्हटलं जाते प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे ते कंटिन्युअस समोर जात आहे, परंतु एक धागा घेतलेला आहे आणि त्या दोघांच्या मधात फिक्स केलेला आहे, हिच्यात एक वेव्ह तयार होत आहे. आता हे वेव्ह इथून समोर गेली समोर गेली समोर गेली, हिच्यावर जाऊन आदळली, इथून ते काय होणार आहे परत वापस चालली, जशी गेली होती तशी वापस येते. म्हणजे या केसमध्ये जे एनर्जी राहत आहे ते कन्फाईन राहत आहे, एका फिक्स पोर्शन मध्येच मागोपुढे एनर्जी ते मूव्ह होत आहे. परंतु प्रोग्रेसिव्ह म्हणजेच काय रे, सरळ सरळ होत आहे. प्रोग्रेस म्हणजेच काय की चढता क्रम, म्हणजेच काय की ते एनर्जी कंटिन्युअस पुढे 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 हळूहळू चालत जाईल. दॅट इज कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. हे कुठले चालले आहे ते स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजेच कोणती थांबलेली. जसं आपण तबल्याचा जो खालचा जो घुमट असते, म्हणजे वर एक पातळ ते लेअर म्हणजे लेदर, त्याच्या खाली तबल्याला आजूबाजूला एक असं जे काही असते ते घुमट सारखं असं गोल. तुम्ही जर का वरून फ्लॅप मारली तर त्या तबल्यातून आवाज येते. परंतु याच्यात सगळ्यात मोठा रोल ते आजूबाजूचं जे गोल असते त्याचा आहे. जर का ते आजूबाजूचं गोल त्याच्या बाजूला तबल्याच्या बाजूला प्रेझेंट नसतं, हा अशा प्रकारचा असते ना तबला तो, हे जर का आजूबाजूचा पोर्शन नसता तर तबल्याचा आवाज येऊ शकला नसता. किंवा आणखी ते असं तंबोरा म्हणतात, तंबोरा, विना गिना तंबोरा गिंबोरा जे काही म्हणत असतील ते, त्याच्यासाठी हे खालचं घुबट फार आवश्यक आहे. जर का हे नसेल तर त्यातून एनर्जी किंवा आवाज येऊ शकत नाही. आता मी जेव्हा हिच्यावर तबल्यावर फ्लॅप मारतो ते हिच्या आतमधली जी एअर आहे ते आतमधली एअर कॉम्प्रेशन रिफ्रॅक्शन करत खाली जाते, खाली आदळते, परत वर येत आहे, परत खाली आदळते. म्हणजेच ते एनर्जी फक्त तबल्याच्या आतमध्येच आहे, त्याच्याने आवाज तयार होत आहे. मग ते वेव्ह कुठली कन्सिडर केली असेल तर स्टेशनरी वेव्ह, कारण की ते एका प्रकारात कन्फाईन केलेले. याच्या प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्हचे रिस्पेक्टिव्ह आपलं पूर्ण युनिट आता पुढच्या इथून रन होणार आहे. पुढच्या सगळ्या युनिटमध्ये फक्त ह्या दोन गोष्टी शिकायच्या. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, प्रोग्रेसिव्हचं युनिट इक्वेशन काय, त्या इक्वेशन वेगवेगळे प्रॉब्लेम तयार होतात. आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो सगळा स्टेशनरी वेव्ह बद्दलच एक्सप्लेन केला आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी आपली कन्फाईन राहते. आणि सगळ्यात शेवटचा चौथा प्रकार दॅट इज डायमेन्शन. डायमेन्शनच्या बरोबर वेव्हचे 3 प्रकार पडतात, 1 डायमेन्शनल वेव्ह, 2 डायमेन्शनल वेव्ह आणि 3 डायमेन्शनल वेव्ह. जे वेव्ह फक्त युनिफॉर्म किंवा एकाच डायरेक्शनने चाललेली आहे इट इज कॉल्ड एज 1 डायमेन्शनल वेव्ह. एखाद्या स्ट्रिंग मध्ये जी वेव्ह तयार होत आहे तरी हळूहळू फक्त एका सिंगल डायरेक्शनने समोर जाते, ते एक्झाम्पल कोणाचं झालंय 1 डायमेन्शनलचं. जे वेव्ह 2 ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होत आहे त्याला म्हटलं जाते 2 डायमेन्शनल वेव्ह. अशी कोणती वेव्ह आहे तर रिपल्स प्रोड्यूस इन द वॉटर. रिपल्स म्हणजे काय की जे तरंग तयार होतात पाण्यामध्ये, जर का गोटा टाकला तर ते जे तरंग तयार होतात ते 2 प्रकारे वेव्ह कॅरी केल्या जाते. 2 प्रकारे कुठल्या, एक तर ते समोर म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होऊन राहिली, ऍट द सेम टाइम ते वाय ऍक्सिसच्या अलॉंग म्हणजे तो जो पाण्याचा तरंग तयार होत आहे, असे छोटे 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 जे तरंग तयार होत आहे तर त्याच्यात अशा प्रकारची वेव्ह तयार होत आहे. परत तेच म्हणजे एक पार्ट हा वर जात आहे, खाली जात आहे, वर जात आहे, खाली जात आहे आणि वेव्ह हळूहळू आपली समोर जात आहे. म्हणजेच ते एक्स ऍक्सिसच्या अलॉंग काम करत आहे आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग काम करत आहे. म्हणजे 2 डायमेन्शनच्या अलॉंग ते पुढे पुढे जात आहे. ते एक्झाम्पल कोणाचं झालं 2 डायमेन्शनल वेव्हचं. आणि 3 डायमेन्शनल वेव्ह अशी वेव्ह की जे 3 ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होत आहे त्या वेव्हला म्हटलं जाते 3 डायमेन्शनल वेव्ह. अशी कोणती वेव्ह आहे तर रेडिओ वेव्ह हे 3 डायमेन्शनलच्या अलॉंग मूव्ह होते. टेलिव्हिजन मध्ये येणाऱ्या वेव्ह त्या सगळ्या 3 डायमेन्शनलच्या रिस्पेक्टिव्ह अलॉंग होतात. रडारच्या वेव्ह त्या सगळ्या 3 डायमेन्शनलच्या रिस्पेक्टिव्ह येतात. रेडिओ वेव्ह ज्या कुठल्या आपल्यापर्यंत येतात ते फक्त एकाच डायरेक्शनला पोहोचत नाहीत. मोबाईल नेटवर्कच्या वेव्ह असतील ह्या सगळ्या ऑल अराउंड स्पेस पसरलेल्या असतात. म्हणजे ते कोणाचं एक्झाम्पल झालेलं आहे ते आन्सर आहे
3 डायमेन्शनल वेव्हचं. असे हे वेव्हचे टोटल 4 प्रकार पडतात. ऑन द बेसिस ऑफ मीडियमच्या बेसिसवर पडते, व्हायब्रेशनच्या बेसिसवर पडते, एनर्जी प्रोपॅगेशनच्या बेसिसवर पडते आणि डायमेन्शनच्या बेसिसवर पडते. डायमेन्शनच्या बेसिस 3 वेव्ह पडतात आणि बाकी उरलेल्या तिघायचे रिस्पेक्ट टू 2-2 वेव्ह. म्हणजे असे टोटल 3 तर 5 7 2 9 वेव्ह आपण इथं शिकलेलो. ह्या 9च्या 9 वेव्ह पैकी यातल्या ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्ह ह्या खूप महत्वाच्या किंवा याच्या रिस्पेक्टिव्ह युनिट आपण पुढे जाणार आहे. मोस्ट प्रॉब्ली प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्हचा आता इथून आपल्याला पुढे जास्त उपयोग येणार आहे. आणखी काही बेसिक पॉईंट याच्यात घ्यायचे होते पण ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन छोट्या छोट्या डेफिनेशन आहे आणि त्याच्यानंतर स्टेट बोर्ड नुसार आपल्या युनिटला सुरुवात होते. आणखी काही छोट्या डेफिनेशनल पॉईंट आहेत ते पॉईंट कव्हर झाले ते आपण सगळं बाकीचं आता पुढच्या लेक्चरमध्ये